Hi students, today we are going to start the 14th lecture of electrostatics. इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा खूप मोठा असा चॅप्टर आपल्या फिजिक्स पार्ट 2 मधला आहे आणि हा जो मोठा चॅप्टर आहे आपण त्याचा 14वा लेक्चर आज आपण पाहतोय. मे बी इन 1 or 2 लेक्चर्स वी विल फिनिश द थेरी पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर चॅप्टर. एक किंवा दोन लेक्चर मध्ये जाता अगदी आपण या चॅप्टरचा काय करणार सांगा थेरी पार्ट जवळजवळ आपला संपणार आहे. पण त्यापूर्वी आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय पाहिजे बाळक्षा capacitance of a parallel plate capacitor with dielectric slab between the two plates. Parallel plate capacitor कसा बनवतात? The two plates having the cross section area A are काय सांगा taken parallel to each other. One plate is given the काय सांगा charge. एका प्लेटला चार्ज करायचं असतं. एरियाचा काय सांगा चार्ज Q is given to the काय सांगा प्लस प्लेट. Then the काय सांगा चार्ज मायनस इज प्लेट induced in this काय सांगा another plate. त्या प्लेट मध्ये काय इंड्यूस होतो सांगा मायनस चार्ज इंड्यूस होतो माहिती आहे सर्वांना ठीक आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज या बाजूला इंड्यूस होतो या प्लेटच्या. पण हा जो पॉझिटिव्ह चार्ज इंड्यूस झालेला आहे हा काय केला अर्थिंगला जोडतो आपण आणि अर्थिंगला जोडल्यावर हा सगळा पॉझिटिव्ह चार्ज कुठे जातो सांगा अर्थला जातो आणि त्यामुळे ह्या प्लेटवर निगेटिव्ह पोटेन्शियल तयार होतं. ही प्लेट ही पॉझिटिव्ह क्यूला ही मायनस क्यूला तयार होते आणि अशा प्रकारचा जो काही कॅपॅसिटर तयार होतो त्याला आपण म्हणतो पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. जर हे पॅरलल प्लेट मधलं अंतर जे आहे ते जर आपलं काय असेल मला लक्षात एरियाचा काय सांगा डिस्टन्स d and the area of each plate ह्या प्रत्येक प्लेटचा एरिया जर a असेल then the capacity of the parallel plate capacitor is equal to त्याला C0 म्हणू म्हणजे विदाउट डायइलेक्ट्रिक ओरिजिनल पॅरलल प्लेट कॅपॅसिटर is equal to काय सांगा a epsilon 0 आपण काय सांगा d. this is the formula to find out the काय सांगा capacity of the parallel plate capacitor. तर ते सर्वांना ठीक आहे. तर हे डेरिवेशन आपण काल पाहिलेले. हे कसलं डेरिवेशन आहे द कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायइलेक्ट्रिक. हे जसं आहे विदाउट डायइलेक्ट्रिक. आज आपल्याला काय पाहिजे विथ अ डायइलेक्ट्रिक स्लॅब म्हणजे हा जो डायइलेक्ट्रिक स्लॅब मध्ये मी टाकलाय ना इथे लक्षात ठेवा. तर त्याच्या सहित जर एखादा कॅपॅसिटर बनवला विथ डायइलेक्ट्रिक देन व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॅपॅसिटन्स. विदाउट डायइलेक्ट्रिकचा हा जो फॉर्म्युला आहे हा मी कालच्या लेक्चर मध्ये तुम्हाला शिकवलेला आहे. हा फॉर्म्युला जो आहे तो a epsilon 0 अपॉन d हे आपण कालच्या लेक्चर मध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. तर टुडे वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट पार्ट कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ अ डायइलेक्ट्रिक स्लॅब बिटवीन द टू प्लेट्स. या दोन प्लेट ज्या आहेत कॅपॅसिटरच्या यांच्यामध्ये डायइलेक्ट्रिक स्लॅब बसवलेला आहे. आता व्हॉट इज मीन बाय डायइलेक्ट्रिक. डायइलेक्ट्रिक म्हणजे काय आपण डायइलेक्ट्रिकचं एक दोन लेक्चर पाहिलेले पूर्णपणे. डायइलेक्ट्रिक इज काय इन्सुलेटिंग मटेरियल काही नाही दुसरं कुठलेही इन्सुलेटिंग मटेरियल असेल ग्लास असेल मायका असेल रबर असेल प्लास्टिक असेल एस्बेस्टोस असेल यासारखं जे काही इन्सुलेटिंग मटेरियल असतं त्या मटेरियल आपण काय म्हणतो सांगा डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणतो. डायइलेक्ट्रिक सबस्टन्स दोन प्रकारचे असतात पोलार डायइलेक्ट्रिक सबस्टन्स आणि नॉन पोलार डायइलेक्ट्रिक सबस्टन्स. पोलार असला किंवा नॉन पोलार असला दोन्हीपैकी कुठलाही सबस्टन्स जर तुम्ही एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलं तर त्याच्यामध्ये पोलरायझेशन तयार होतं. काय तयार होतं पोलरायझेशन तयार होतं आणि ते पोलरायझेशन जे काही इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द पोलरायझेशन इज कॉल्ड एज पोलरायझिंग फील्ड ईपी. या सगळ्या गोष्टी आपण गेल्या एक दोन लेक्चर पूर्वी ऑलरेडी पाहिलेल्या आहेत. लक्षात ठीक आहे. मग डायइलेक्ट्रिक म्हणजे काय इट इज एनी इन्सुलेटिंग मटेरियल इथे लक्षात ठीक आहे. आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. नसेल तर गेल्या एक दोन लेक्चरच्या पूर्वीचे लेक्चर जर तुम्ही आता हे 14वे मे बी 12 किंवा 12वे किंवा 11वे लेक्चरला आपण ते सगळे डिटेल मध्ये पाहिले डायइलेक्ट्रिक म्हणजे काय इथे लक्षात ठीक आहे. तर त्यामध्ये सगळं पहा बुक मध्ये आहे सगळं मी शिकवलेलं आहे प्रॉपरली एकदम तुम्हाला. चला आता मग डायइलेक्ट्रिक मटेरियल आपण या ठिकाणी काय करणार सांगा ठेवणार आहोत आणि मग डायइलेक्ट्रिक मटेरियल जर या ठिकाणी आपण ठेवलं तर आपल्याला क्वेश्चन असा आहे की व्हॉट विल बी हे लक्षात ठेवा. आपण सांगितले जरा वेळ लागल्यानंतर पण आता सध्या लक्षात ठेवा विदाउट डायइलेक्ट्रिक दिस इज अ कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. आता आपण काय करतोय विथ डायइलेक्ट्रिक व्हॉट विल बी द कॅपॅसिटी वी आर गोइंग टू डिराइव्ह द फॉर्म्युला. आपण तो फॉर्म्युला डिराइव्ह करायला चाललोय. लक्ष द्या पहा एकदम सोपा असा फॉर्म्युला आपण डिराइव्ह करणार आहे. नीट लक्ष द्या डायइलेक्ट्रिकचा काय परिणाम होतो पहा. कन्सिडर द काय सांगा पॅरलल प्लेट कॅपॅसिटर having the cross section area A of each plate. ह्या प्लेटचा क्रॉस सेक्शन एरिया A आहे किंवा एरिया म्हणूयात आपण नुसतं आणि या प्लेटचा एरिया किती आहे A आहे. वन प्लेट इज चार्ज बाय पॉझिटिव्ह चार्ज आणि अदर इज केप्ट टू द काय सांगा अर्थिंग. हे आपले ओरिजिनल निळ्या रंगाने जे दाखवलं ब्लू कलरने तो आपला ओरिजिनल पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. लक्षात ठीक आहे. इन बिटवीन द काय सांगा टू प्लेट्स या दोन प्लेटच्या दरम्यान देयर इज अ काय सांगा अनदर डायइलेक्ट्रिक स्लॅब हॅविंग द विड्थ काय सांगा T. एक डायइलेक्ट्रिक स्लॅब मी ठेवलेला आहे. किती आहे त्याची विड्थ सांगा T एवढे विड्थचा मी डायइलेक्ट्रिक स्लॅब केलाय आणि या ओरिजिनल दोन प्लेट मधलं डिस्टन्स किती घेतले मी D घेतलेलं आहे. लक्ष द्या D इज द ओरिजिनल डिस्टन्स बिटवीन द टू प्लेट्स. जो आपला कॅपॅसिटर तो आहे निळ्या रंगाचा आणि हा डायइलेक्ट्रिक स्लॅब आहे. हा रेड कलरने जो दाखवलाय ना तो डायइलेक्ट्रिक स्लॅब मी त्या ठिकाणी ठेवलेला आहे. लेट द चार्ज प्लस Q इज गिवन टू द काय सांगा प्लेट P1 पहिल्या प्लेट जी आहे पहिली प्लेट तिच्यावर मी चार्ज Q1 दिला देन द काय सांगा मायनस चार्ज इंड्यूस ऑन द काय सांगा अनदर प्लेट. या प्लेटवर प्लस Q चार्ज दिला या प्लेटवर मायनस Q एवढा चार्ज डेव्हलप होईल की नाही आणि ही जी त्याची बाजू अर्थिंगला जोडलेली हे लक्षात आलं सर्वांच्या.
ठीक आहे. मग आता इफ डायलेक्ट्रिक स्लॅब इज काय सांगा नॉट प्रेझेंट देअर, समजा हा टाकण्यापूर्वी विदाउट किंवा बिफोर इंट्रोड्युसिंग द डायलेक्ट्रिक स्लॅब, हा स्लॅब त्या ठिकाणी टाकण्याच्या पूर्वी याची कॅपॅसिटी जी होती या पॅरलल प्लेट हे नाही असं विदाउट बिफोर इंट्रोड्युसिंग द डायलेक्ट्रिक स्लॅब, फक्त या दोन प्लेट आहे आणि पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायलेक्ट्रिक जर बनवला असता आपण त्याची कॅपॅसिटी जे कॅपॅसिटीचा फॉर्म्युला जो होता तो मी आता तुम्हाला सांगितला C0. पहा लक्ष द्या, कॅपॅसिटन्स लिहितो इथे, लिहितो मी कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटन्स ऑफ काय सांगा कॅपॅसिटर विदाउट डायलेक्ट्रिक, विदाउट काय सांगा डायइलेक्ट्रिक किती असतात, जर डायलेक्ट्रिक नसला तर A एप्सिलॉन 0 आपण काय सांगा D, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. आता डायलेक्ट्रिक टाकला आपलं, लक्ष द्या. नाव पावर का मी काय काय सांगतो लक्ष द्या. नाव बिफोर काय सांगा कॅपॅसिटन्स विदाउट डायलेक्ट्रिक चाललंय आता आपलं. ठीक आहे. नाव इंटेन्सिटी विदाउट डायलेक्ट्रिक E0 इज द ओरिजिनल इंटेन्सिटी, ही जी इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार की नाही कशामध्ये, ह्या प्लेट प्लस क्यू आणि मायनस क्यू. अलग क्लास इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स आर ऑलवेज काय सांगा ट्रॅव्हल्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज टू द निगेटिव्ह चार्ज, and this number of काय सांगा tubes of force passing normally through the unit area is called electric intensity. इंटेन्सिटी जी ओरिजिनल विदाउट काय सांगा डायइलेक्ट्रिक, त्याला लागलं मी अंडरलाइन करतो विदाउट डायइलेक्ट्रिक. कॅपॅसिटन्स किती होता E0 आणि इलेक्ट्रिक फील्ड कधी विदाउट डायइलेक्ट्रिक, लक्षात ठेवा विदाउट डायइलेक्ट्रिक E0 इज इक्वल टू काय असं सांगा Q आपण काय सांगा एप्सिलॉन 0. काय ठीक आहे, दिस इज काय सांगा इलेक्ट्रिक फील्ड. लक्षात सर्वांच्या, ठीक आहे. हे सुद्धा आपण काल परवाच्या डेरिव्हेशन मध्ये पाहिलेले इलेक्ट्रिक फील्ड कसं काढतात इथे, लक्षात. ठीक आहे. Q आपण एप्सिलॉन 0, दिस इज इलेक्ट्रिक फील्ड विदाउट डायइलेक्ट्रिक. हा ठीक आहे. आता पहा नाव डायइलेक्ट्रिक काय सांगा स्लॅब इज इंट्रोड्यूस. आता काय केलं डायइलेक्ट्रिक स्लॅब मी त्या ठिकाणी काय केलं इंट्रोड्यूस बिटवीन टू प्लेट्स काय सांगा टू प्लेट्स ऑफ कॅपॅसिटर. कॅपॅसिटरच्या दोन प्लेट मध्ये पहा लक्षात आहे, कॅपॅसिटरच्या काय सांगा दोन प्लेट मध्ये मी काय केलं डायइलेक्ट्रिक स्लॅब इंट्रोड्यूस केला. T इज इक्वल टू काय सांगा विड्थ ऑफ डायइलेक्ट्रिक स्लॅब. त्या डायइलेक्ट्रिक स्लॅबची विड्थ आहे पहा लक्षात आहे, डायइलेक्ट्रिक काय सांगा स्लॅब लक्षात. ठीक आहे. आणि K इज इक्वल टू काय सांगा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ठीक आहे. K म्हणजे काय केलंय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आणि T इज द काय विड्थ ऑफ दॅट डायइलेक्ट्रिक स्लॅब. मग आता हा स्लॅब त्या ठिकाणी टाकल्यानंतर पहा लक्ष द्या व्हॉट विल हॅपन, हा स्लॅब त्या ठिकाणी टाकला. आता ओरिजिनल इंटेन्सिटी किती होती E0 होती. लक्षात तो स्लॅब त्या ठिकाणी टाकल्यानंतर पोलरायझिंग फील्ड त्या ठिकाणी तयार होणार आहे, कारण का डायइलेक्ट्रिक स्लॅबचं पोलरायझेशन होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. डायइलेक्ट्रिक स्लॅबचा पॉझिटिव्ह सेंटर ऑफ सिमेट्री आणि निगेटिव्ह सेंटर ऑफ सिमेट्री they get separated from each other when the dielectric material is काय सांगा introduced between the काय सांगा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मध्ये म्हणजे प्लस क्यू आणि मायनस क्यू मध्ये जेव्हा आपण डायइलेक्ट्रिक मटेरियल तुम्ही ठेवता तेव्हा त्याचा पॉझिटिव्ह सेंटर ऑफ सिमेट्री आणि निगेटिव्ह सेंटर ऑफ सिमेट्री काय होतं सांगा वेगवेगळं होतं, पोलॅरिटी तयार होते. मी तुम्हाला मागाशी सांगितलं की डायइलेक्ट्रिक मटेरियल मध्ये पोलर असो नाही तर नॉन पोलर असो, ते जेव्हा तुम्ही काय करता सांगा इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवता तेव्हा त्याच्यात पोलॅरिटी तयार होते. हा डायइलेक्ट्रिक चार्ज जो आहे ना त्यातले सगळे निगेटिव्ह जे काही पोलॅरिटी निगेटिव्ह चार्ज ह्या बाजूला येतो पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होतो आणि ह्या स्लॅबचा जो पॉझिटिव्ह चार्ज येतो ह्या निगेटिव्ह प्लेटकडे अट्रॅक्ट होतो. त्यामुळे ह्या बाजूला निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो, ह्या बाजूला पॉझिटिव्ह. ह्या जो स्लॅब आहे नीट लक्षात घ्या, हा जो स्लॅब आहे ना त्याची ही बाजू निगेटिव्हली चार्ज तयार होते, कारण ह्याच्यातले जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस असतात ना त्याचा निगेटिव्ह सेंटर ह्या बाजूला अट्रॅक्ट होतो आणि पॉझिटिव्ह सेंटर त्या बाजूला अट्रॅक्ट होतो. त्यामुळे स्लॅबची ही बाजू पॉझिटिव्ह टर्मिनलचं काम करते आणि स्लॅबची ही बाजू निगेटिव्हचं काम करते, कारण निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये अट्रॅक्शन असतं आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये अट्रॅक्शन असतं कळते. त्यामुळे ह्या स्लॅबचं काय झालं कळलं सर्वांना. आणि त्यामुळे स्लॅबच्या आतमध्ये सुद्धा एक इलेक्ट्रिक फील्ड तयार झालं, कारण स्लॅबच्या आतमध्ये जर तुम्ही विचार केला तर पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह इकडे इलेक्ट्रिक फील्ड या दिशेने तयार होणार आहे. कोणत्या दिशेने या दिशेने, म्हणजे ते इलेक्ट्रिक फील्ड आणि ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड जे E0 ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड E0 लक्षात विदाउट डायइलेक्ट्रिक ज्याला आपण म्हणतो विदाउट डायइलेक्ट्रिक. तर ते मुद्दा मी इथे दाखवले कारण इथे डायइलेक्ट्रिक मटेरियल नाही इथे नाहीये, डायइलेक्ट्रिक नसतं तर सगळीकडे E0 असतं हे लक्षात ठेवा. मग आता या ठिकाणी E0 आणि काय सांगा EP हे एकमेकांना कसे अपोजिट आहे. ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड असं आहे आणि हा जो स्लॅब आहे त्या स्लॅब मध्ये जे पोलरायझेशन झालं ना त्या पोलरायझेशन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार झालं या दिशेने झाले पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. कळतं सर्वांना. मग मी ते ठिकाणी ते लिहितो पहा लक्षात घ्या सर्वांना लक्षात येतं माझ्याकडे. नाव इलेक्ट्रिक फील्ड त्याला पोलरायझिंग फील्ड म्हणतात. हा ठीक आहे. due to polarization of
डायइलेक्ट्रिकचं पोलरायझेशन झालं आणि त्या पोलरायझेशन मुळे काय आलं पहा लक्ष द्या. इलेक्ट्रिक फील्ड किती झालं त्याला ईपी म्हणतो आपण. तर हे असणार आहे क्यूपी तर काय सांगा चार्ज डेव्हलप होऊन काय सांगा डायइलेक्ट्रिक स्लॅब. त्याच्यावर किती स्लॅब चार्ज तयार झाले या बाजूवर प्लस क्यू या बाजूवर प्लस मायनस क्यूपी मायनस क्यूपी मग चार्ज डिवाइडेड बाय काय सांगा. आता एरिया ह्या प्लेटचा ह्या प्लेटचा सेमच आहे त्यावर काय सांगा ए आपण काय सांगा एप्सिलॉन 0. तर अशा पद्धतीने आपण काय केलं सांगा बरं इंटेन्सिटी त्या ठिकाणी लिहिली. कळते सर्वांना ए आपण एप्सिलॉन 0 कळते. काय केलं कळलं सर्वांना. ईपी व्हॉट इज ईपी कशी काढली तुमच्या लक्षात आलं का सर्वांच्या. आता पहा बरं का मी काय करतो नीट लक्ष द्या. ईपी झालं लक्षात आलं सर्वांच्या. ठीक आहे आता हे झालं पोलरायझिंग काय सांगा फील्ड म्हणतात बरोबर. ठीक आहे याला आपण म्हणतो पोलरायझिंग फील्ड. पोलरायझिंग काय सांगा फील्ड अलग लक्षात सर्वांच्या. ठीक आहे आता काय करतो बनाव नेट फील्ड नेट इलेक्ट्रिक काय सांगा फील्ड इंटेन्सिटी इज आता मला सांगा ओरिजिनल इंटेन्सिटी ह्या दिशेने आणि पोलरायझिंग इंटेन्सिटी या दिशेने तयार झाली. मग नेट फील्ड एकमेकांना अपोज करेल मग त्याची वेक्टर सम घ्यायची त्याला ई म्हणूयात आपण इक्वल टू लक्ष द्या ई मायनस काय सांगा ईपी E0 मायनस ईपी. विदाउट डायइलेक्ट्रिक पोलॅरिटी किती होती सॉरी इंटेन्सिटी किती होती E0 आणि डायइलेक्ट्रिक इंट्रोड्यूस केल्यामुळे काय झालं सांगा आतमध्ये किती पोलॅरिटी तयार झाली ईपी. ईपी ह्या दिशेने आणि E0 ह्या दिशेने त्यामुळे त्यांचं निगेशन होणार आहे अपोजिशन एकमेकांना त्यामुळे त्यांचे काय केले सबट्रॅक्शन केलं आपण. नेट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जी आहे ती किती येणार पहा लक्ष द्या E इज इक्वल टू नीट लक्षात घ्या ईपी. आता व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ईपी हे पाहिजे कळते सर्वांना. हे किती आहे सांगा ए एप्सिलॉन किंवा आपण ए एप्सिलॉन 0 कळते सर्वांना. ठीक आहे तर ती त्या ठिकाणी तेवढी येणार आहे आपल्याला मग ते आपल्याला फाइंड आउट करायचे नीट लक्षात घ्या. तर ते मी काय सांगतोय ठीक आहे तर E मायनस काय सांगा E0 मायनस ईपी. लक्षात आलं का सगळ्यांच्या नीट लक्षात येईल मी काय सांगतोय. ठीक आहे आता काय करायचं आपल्याला पहा लक्षात घ्या E मायनस काय सांगा E0 मायनस ईपी हे आता हे किती काढता येईल तुम्हाला सांगा. E0 ची व्हॅल्यू किती आहे Q अपॉन काय A एप्सिलॉन 0 आणि मायनस इथे काय सांगा QP आपण काय सांगा A एप्सिलॉन 0 असं ते आपल्याला सांगता येईल. तर ते मी काय सांगतोय ठीक आहे एक मिनिट. तर पहा Q आपण A एप्सिलॉन 0 मायनस QP आपण A एप्सिलॉन 0 असं आपल्याला ते लिहिता येईल. हे लक्षात ठेवा. आता परंतु आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे लक्षात परंतु E0 आपण काय सांगा E0 मायनस ईपी इक्वल टू काय सांगा K याला K ला नाव सांगा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इथे लक्षात ठेवा. म्हणजे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट त्या ठिकाणी डायइलेक्ट्रिक मटेरियल त्या ठिकाणी सबस्टिट्यूट केल्यानंतर इंटेन्सिटी कितीने कमी होती आलं लक्षात ठेवा. ओरिजिनल इंटेन्सिटी आणि जेवढ्या पार्टने इंटेन्सिटी कमी आहे त्यांचा जो रेशो असतो त्याला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असं म्हणतात. इट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट मटेरियल. हे जे आहे ना हा कॉन्स्टंट हा त्या मटेरियलचा कॅरेक्टरिस्टिक्स असतो. प्रत्येक मटेरियल मध्ये इंटेन्सिटी कमी करण्याची ॲबिलिटी वेगळी असते पोलरायझेशन होण्याची ॲबिलिटी वेगवेगळी असते. ओरिजिनल इंटेन्सिटी डिवाइडेड बाय काय डिफरन्स इन द इंटेन्सिटी डायइलेक्ट्रिक मटेरियल सबस्टिट्यूट केल्यानंतर इंटेन्सिटी कमी होते. ओरिजिनल इंटेन्सिटी आणि कमी झालेली इंटेन्सिटी कळते सर्वांना. ठीक आहे त्याला आपण के म्हणतो. आता लक्ष द्या म्हणून आपल्याला असं लिहिता येईल कसा E0 मायनस काय सांगा ईपी इक्वल टू काय सांगा हे इकडे गेलं E0 आपण काय सांगा के असं लिहिता येईल. इथे ना लिहूया तिथं मग पहा देअरफॉर E इज इक्वल टू काय आलं सांगा E0 अपॉन के आलं. इथे लक्ष सर्वांच्या ह्याच्या काय लिहिलं मी E0 अपॉन के असं लिहिलं. सर्वांच्या लक्षात आलं मी काय काय केलंय. ठीक आहे इथपर्यंत नीट लक्षात ठेवा. त्याला ब्रॅकेट करतो हे आपल्या गरजेचं आहे हे सुद्धा आपल्या गरजेचं आहे हे पण लक्षात राहू द्या. ठीक आहे आता मी काढलं पुढं पहा लक्षात मी काय काय काढले ते तुम्हाला दाखवतो. मी काय काय काढून दाखवलंय तर पहिली गोष्ट तुम्हाला दाखवली की ओरिजिनल इंटेन्सिटी किती. ओरिजिनल इंटेन्सिटी व्हॅल्यू काढून दाखवली तुम्हाला किती असते ती Q आपण एप्सिलॉन 0. जर हा स्लॅब त्या ठिकाणी नसता जर हा स्लॅब त्या ठिकाणी काय झाला नसता तर त्या ठिकाणी ओरिजिनल इंटेन्सिटी किती असते त्याचा डेरिव्हेशन मी काढलेलं आहे Q आपण एप्सिलॉन 0 कळते सर्वांना. नंतर मी काय केलं हा स्लॅब त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केला. मग स्लॅबच्या आतमध्ये काय तयार झालं पॉलरायझिंग फील्ड तयार झालं. याच्या विरुद्ध कसं झालं ते मी सांगितलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन असतं. या स्लॅबचे सगळे पॉझिटिव्ह सेंटर ऑफ सिमेट्री या बाजूला झुकला गेला आणि निगेटिव्ह सेंटर ऑफ सिमेट्री या बाजूला झुकला गेला. त्यामुळे त्याच्यात पॉलरायझेशन तयार झालं कशा त्या स्लॅबमध्ये आणि त्या पॉलरायझेशनमुळे जे फील्ड तयार झालं ते फील्ड जे आहे त्याला प्लस QP आणि मायनस QP असं घेतलेलं आहे. म्हणून ते फील्ड जे असणार आहे पहा त्याला म्हणून पॉलरायझिंग फील्ड काय म्हणायचं पॉलरायझिंग फील्ड किती आहे QP आपण एप्सिलॉन 0. आता मला सांगा नेट इलेक्ट्रिक फील्ड किती आलं कॅपॅसिटरचं तर ते आलं काय E इज इक्वल टू E0 मायनस ईपी. ओरिजिनल किती होतं E0 त्यातून हे काय आलं मायनस झालं दोघं अपोजिट असल्यामुळे
मग नेट इलेक्ट्रिक फील्ड किती आलं एवढं आलं. कळलं सर्वांना? आलं लक्षात? E0 मायनस काय सांगा EP. तेच आपण E0 ची किंमत जर टाकली EP ची टाकली तर हे असं येईल त्या ठिकाणी. ठीक आहे, हे लागेल जेव्हा मी घेईलच. आता सध्या याच्याकडे लक्ष द्या. E0 मायनस EP, परंतु E0 आपण E0 मायनस EP ला डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असं म्हणतात त्या मटेरियलचा. तो काय? इट इज द रेशो ऑफ काय ओरिजिनल इंटेन्सिटी डिवाइडेड बाय काय सांगा चेंज इन इंटेन्सिटी. कळते सर्वांना? ड्यू टू द डायलेक्ट्रिक. यांच्या रेशोला डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणतात. त्या डायलेक्ट्रिक मुळे इंटेन्सिटी बदलते. मग ओरिजिनल इंटेन्सिटी भागिले चेंज इन इंटेन्सिटी जे आहे. कळते सर्वांना? ठीक आहे. डिफरन्स इन इंटेन्सिटी इज कॉल्ड एज डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ दॅट मटेरियल. कारण डायलेक्ट्रिक मुळे इंटेन्सिटी बदलते ना. मग किती बदलवण्याची ॲबिलिटी ते सांगणार कॉन्स्टंट येतो. लक्षात घ्या. कळते? मग पहा E0 मायनस EP ची व्हॅल्यू E0 आपण के आले. मग इथे टाका. टाकली का? E इक्वल किती आलं? E0 मायनस EP म्हणजे किती असतं? E0 अपॉन के असतं. राईट? ठीक आहे. तिथपर्यंत या. नाऊ नीट लक्ष द्या. नाऊ पोटेन्शियल डिफरन्स. Potential difference between two plates. Between काय सांगा? Two plates of a capacitor. दोन प्लेट जे आहेत ना कॅपॅसिटर त्याच्यातला पोटेन्शियल डिफरन्स किती आहे ते मी तुम्हाला नीट आता याच्याकडे लक्ष द्यावं काही ना. त्याला V म्हणूयात आपण. V इज इक्वल टू बरं लक्ष द्या. V इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू प्लेट्स. आता पोटेन्शियल डिफरन्स बरोबर काय असतं? इंटेन्सिटी V इंटू D बरोबर पोटेन्शियल डिफरन्स. जनरल फॉर्म्युला काय? इंटेन्सिटी गुणिले काय सांगा D बरोबर काय सांगा पोटेन्शियल डिफरन्स. कळतंय सर्वांना? आहे की नाही? पोटेन्शियल डिफरन्स इज काय सांगा टाइप ऑफ वर्क. पोटेन्शियल डिफरन्स डेफिनेशन आठवते का तुम्हाला? मी काल पण सांगितली होती. काय? अमाउंट ऑफ वर्क डन फॉर ब्रिंगिंग युनिट पॉइंट टू चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू द गिवन पॉइंट इन एन इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड एज काय सांगा पोटेन्शियल डिफरन्स किंवा पोटेन्शियल ॲट दॅट पॉइंट. आणि द डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स ते आपण त्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. ठीक आहे. तर पोटेन्शियल कसं काढायचं? इट इज द टाइप ऑफ वर्क डन. आणि इंटेन्सिटी म्हणजे काय? The electrostatic force acting on unit charge when placed in electric field. त्याला इंटेन्सिटी म्हणजे हा फोर्सचा प्रकार आहे. हे वर्क डनचा प्रकार आहे. मग वर्क डन इक्वल फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट असते. माहिती आहे सगळ्यांना? ठीक आहे. मग V इक्वल इनटू D. आता V कसा काढणार आहे? पहा लक्षात द्या. मी काय करणार आहे? या ठिकाणी काय करणार? पहा लक्षात द्या. हे जे अंतर आहे इथं आणि इथं नीट लक्षात घ्या. मी काय काय सांगतो? हा जो एरिया आहे आणि हा जो एरिया आहे या दोन एरियामध्ये इंटेन्सिटी किती आहे सांगा? E0. इथं डायलेक्ट्रिक स्लॅब लावायचे ना या एरियात आणि या एरियात. हा एरिया आणि हा एरिया दोन्ही ठिकाणी इंटेन्सिटी किती आहे सांगा? E0. आणि हा जो मधला एरिया आहे ना हा मधला एरिया त्या ठिकाणी इंटेन्सिटी किती आहे? नेट इंटेन्सिटी किती या ठिकाणी? लक्ष द्या. मी काय सांगतोय? हा जो मधला एरिया आहे ना त्या ठिकाणची इंटेन्सिटी असणार आहे काय सांगा? E मायनस E0 मायनस EP. E0 मायनस EP. का? वाय? E0 मायनस EP. लक्ष द्या. का? वाय? कारण आहे का? जर हा स्लॅब नसता तर इंटेन्सिटी किती आहे सांगा? E0. इथं स्लॅब आहे का? नाही. इथं नाही. मग या एवढ्या भागात इंटेन्सिटी E0 चे. पण हा स्लॅब इथे टाकल्यामुळे या मधल्या भागात त्याला इंटेन्सिटी लाखोच झाला. मग नेट इंटेन्सिटी हा जो मधला पार्ट आहे तिथे किती? E0 मायनस EP. हे पाहिजे काढलेली ती. त्यालाच आपण E म्हटलेलं आहे. E0 मायनस EP म्हणजे काय सांगा? E. लक्षात म्हणजे नेट इंटेन्सिटी जी आहे ना नेट इलेक्ट्रिक फील्ड तेथे E इज इक्वल टू काय सांगा? E0 मायनस EP एवढे लक्षात. आणि या भागात जो आहे ना हा एवढा जो पार्ट आहे नंतर जाऊ द्या. हा एवढा भाग जो आहे तिथे इंटेन्सिटी किती आहे सांगा? E0. हा जो भाग आहे तो सुद्धा इंटेन्सिटी किती आहे सांगा? E0. हा ठीक आहे. आणि हे जे अंतर आहे दोन प्लेट अंतर T आहे. ठीक आहे. एवढं सगळं आपण पाहिलेलं आहे आता. येतं लक्षात? ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं पहा नीट लक्षात घ्या. मी काय काय सांगितलंय? मला पोटेन्शियल काढायचंय. काय काढायचंय मला? पोटेन्शियल काढताना मी काय करतो नीट लक्षात घ्या. इलेक्ट्रिक फील्ड जर विदाउट डायलेक्ट्रिक इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्टली इन दिस डायरेक्शन E0 म्हणजे या भागात डायलेक्ट्रिक स्लॅब नाहीये, या भागात डायलेक्ट्रिक स्लॅब नाहीये, या भागाचं पोटेन्शियल किती आहे? सॉरी इंटेन्सिटी किती? E0. या ठिकाणची इंटेन्सिटी किती आहे सांगा? E0. चला आतला पार्ट जर मी पाहिलं तर आतल्या पार्ट मध्ये ही E0 आहेच आहे, परंतु EP म्हणजे काय? पोलरायझिंग फील्ड पण तयार झाली या दिशेने. मग नेट इलेक्ट्रिक फील्ड किती आलं? E इक्वल टू E0 मायनस काय सांगा? EP. तर आता मला काय करायचं? नेट पोटेन्शियल मी कसं काढतो? लक्ष द्या. हा जो एवढा पार्ट आणि एवढा पार्ट आहे या पार्टची जी विड्थ आहे ती किती आहे? टोटल विड्थ किती होती? D होती. टोटल विड्थ किती आहे? D मधून हे T कॅन्सल करा. टोटल विड्थ किती आहे सांगा? D मधून ही T कॅन्सल करा. मग हा आणि हा भाग याची विड्थ झाली D मायनस T. किती आली सांगा? D मायनस T. मग D मायनस T हा एरिया लक्षात आला तुमच्या? हा गॅप आणि हा गॅप हे दोन्ही मिळूनची विड्थ आली D मायनस T. मग त्या विड्थ वर किती? E0. कळतंय सर्वांना? तेवढ्या पार्ट वर E0 इंटू काय सांगा? D मायनस T. लक्षात आलं का?
E0 into D minus T, कारण का V equal to ED सूत्र आहे. V equal to काय असा ED, पण इंटेन्सिटी ह्या दोन पार्ट जे आहेत ना त्याची विड्थ होती D minus T त्याची, आणि त्याच्यावर इंटेन्सिटी E0 D minus T, आणि प्लस हा जो मधला पार्ट आहे की नाही मधला, त्याच्यावर इंटेन्सिटी किती ऍक्ट होते सांगा, E नेट इंटेन्सिटी E, आणि त्याची विड्थ किती आहे सांगा T, ह्याची विड्थ किती आहे T. कळतं सर्वांना? आलं लक्षात? म्हणजे V equal to ED सूत्र आहे ना विड्थ, ठीक आहे. मग अशा प्रकारे टोटल पोटेन्शियल इज इक्वल टू काय सर्वांना, टोटल पोटेन्शियल आले काय सांगा E0 D minus T आणि प्लस काय सांगा E into T. आलं लक्षात? आता E0 ची व्हॅल्यू किती आहे पहा लक्षात, हे पाहिजे व्हॅल्यू आहे की नाही, मग टाकूयात त्याची व्हॅल्यू आपण, ठीक आहे. लागलं ते काम करतो, E ची व्हॅल्यू इथं टाकून देतो पहा लक्षात काय काय होईल, नीट लक्ष द्या मॅक्स सर्वांनी पहा. E0 कंसात काय सांगा D minus T आणि प्लस E ची व्हॅल्यू किती आहे E0 upon K, याची व्हॅल्यू किती आहे E0 upon काय सांगा K into काय आलं सांगा T आलं. येते लक्षात सर्वांच्या, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं पहा लक्षात, व्हॉट एव्हर इंटू सी E0 D minus T आणि प्लस काय सांगा E0 upon काय सांगा K आणि T असं आलं. आता E0 ची व्हॅल्यू तुम्हाला सबस्टिट्यूट करता येईल पहा. व्हॉट इज E0, Q upon A epsilon 0. मी या ठिकाणी काय करतो E0 कॉमन घेऊयात का, नीट लक्षात द्या का, E0 इज टेकन कॉमन, काय राहिलं D minus T आणि प्लस काय सांगा T upon K, नीट लक्ष द्या सोपं आहे. D minus T आणि त्यात T upon K राहील, E0 इज टेकन कॉमन. आता E0 ची व्हॅल्यू टाका इथं, हे पाहिजे याला 1 नंबर म्हणून ठेवतो. काय ती Q upon A epsilon 0, Q upon काय सांगा A epsilon 0 इंटू काय सांगा D minus T आणि प्लस काय सांगा T upon K. दिस इज द व्हॅल्यू ऑफ काय सांगा पोटेन्शियल. ही कोणाची व्हॅल्यू आली, पोटेन्शियलची व्हॅल्यू आली. आली लक्षात, ठीक आहे. ही आली व्हॅल्यू पोटेन्शियलची. आणि मग आता फॉर्म्युला असा आहे नाउ कॅपॅसिटर इज इक्वल टू काय सांगा Q upon V. हा फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहिती आहे. कॅपॅसिटी ऑफ द काय सांगा पॅरलल कॅपॅसिटर इज इक्वल टू, ही ओरिजिनल डेफिनेशन कॅपॅसिटन्सची आहे की नाही, चार्ज पर युनिट काय सांगा पोटेन्शियल डिफरन्स का पोटेन्शियल, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, ही C इक्वल टू काय सांगा Q upon V. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ Q एज इट इज ठेवा आणि V ची व्हॅल्यू टाका पहा. Q upon A epsilon 0, Q upon काय सांगा A epsilon 0 into D minus T plus T upon K पहा into D minus T आणि प्लस काय सांगा T upon K. तर दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द काय सांगा Q गेट्स कॅन्सल. हे पहा Q आणि Q काय होईल सांगा कॅन्सल होईल. मग तुमचं A epsilon 0 वरती जाईल पहा, A epsilon 0 upon, हे लक्षात, ठीक आहे, काय D minus T आणि प्लस काय सांगा T upon K. तर दिस इज द फॉर्म्युला, सॉरी C is equal to, so this is the formula to find out the काय सांगा capacitance of the काय सांगा parallel plate capacitor with dielectric slab. तर parallel plate capacitor जर dielectric slab चा आपण घेतला असेल तर त्याचा कॅपॅसिटन्स कुठल्या सूत्राने काढता येतो, तर या सूत्राने तुम्हाला तो काय करता येईल सांगा काढता येईल. तर पहा A epsilon 0 इन अपॉन ब्रॅकेट मध्ये D minus T अपॉन प्लस T upon K, ठीक आहे. तर पहा बरोबर टॉपिक चालला होता आपला कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ अ डायइलेक्ट्रिक स्लॅब, विथ काय सांगा डायइलेक्ट्रिक स्लॅब बिटवीन द टू प्लेट्स. तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करतो, तुम्हाला 4 स्पेशल केसेस घ्यायचे त्याच्या, 1-2 मिनिटात परत एकदा एक्सप्लेन करतो. कन्सिडर द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर हॅविंग द एरिया ऑफ ईच प्लेट एज A. प्रत्येक प्लेटचा एरिया किती घेतलाय मी A and the distance of separation between two plates is काय सांगा D. Let charge plus Q is given to the काय सांगा two plates. सॉरी या प्लेटला चार्ज Q द्यायचा, ह्याच्यावर इंड्यूस होणार आहे चार्ज मायनस Q आणि जो पॉइंट होईल तो आतला इंड्यूस होऊन जाईल, आतला निघून जाईल. चला प्लस Q is the charge given to the काय सांगा प्लेट P1 of the काय सांगा कॅपॅसिटर विदाउट किंवा बिफोर इंट्रोड्युसिंग द डायइलेक्ट्रिक स्लॅब. डायइलेक्ट्रिक स्लॅब इंट्रोड्यूस करण्यापूर्वी, बरोबर, बिफोर इंट्रोड्युसिंग द काय सांगा डायइलेक्ट्रिक स्लॅब द कॅपॅसिटी जी आहे लक्षात घ्या, ही कॅपॅसिटी किती होती या कंडक्टरची A epsilon 0 upon D. हे आपण कालच्या डेरिव्हेशन मध्ये पाहिले कॅपॅसिटी ऑफ द कंडक्टर विदाउट डायइलेक्ट्रिक. तो टॉपिक काल आपण पाहिलाय, त्या विथ डायइलेक्ट्रिक चाललाय आज, काल विदाउट पाहिले, हे आपण काल पाहिलं होतं. अँड द विदाउट काय सांगा डायइलेक्ट्रिक म्हणजे विदाउट इंट्रोड्युसिंग म्हणजे बिफोर इंट्रोड्युसिंग डायइलेक्ट्रिक स्लॅब इंटेन्सिटी ती येते की ते असणार सांगा Q upon A epsilon 0, ठीक आहे. हे सुद्धा आपण कालच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. आता डायइलेक्ट्रिक स्लॅब इंट्रोड्यूस केला, त्यामध्ये किती आहे त्याची विड्थ T आणि त्याचा स्लॅबचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे सांगा K. हा स्लॅब तिथे इंट्रोड्यूस केल्यामुळे त्याच्यामध्ये काय सांगा पोलरायझेशन तयार झालं. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मुळे ह्याच्यातले जे काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस इकडे अट्रॅक्ट झाले, ह्याच्यातले पॉझिटिव्ह चार्ज इकडे अट्रॅक्ट झाले, लक्षात. त्यामुळे पोलॅरिटी तयार झाली आणि पोलॅरिटी मध्ये पोलरायझिंग फील्ड तयार झालं. काय तयार झालं? पोलरायझिंग फील्ड. हे जे पोलरायझिंग फील्ड आहे त्याच्यामुळे
या प्लेटवर मायनस क्यूपी चार्ज तयार झाला आणि या प्लेटवर प्लस क्यूपी पी आहे बरं काय क्यूपी एवढा चार्ज तयार झाला. या मायनस क्यूपी आणि प्लस क्यूपी यांच्यामुळे या मधला जो पार्ट आहे ना त्या मधल्या पार्ट मध्ये किती इंटेन्सिटी तयार झाली हे पहा. या सूत्रानुसार काढायचं. फक्त इथं चार्ज क्यू होता स्लॅबच्या आणि इथं स्लॅब मध्ये चार्ज किती आहे क्यूपी म्हणजे आतल्या मधल्या पार्ट मध्ये मग किती आला क्यूपी आपण A0 हे सूत्र त्याचे फक्त इथे क्यू घातला तिथं क्यूपी घेतले. कळतं सर्वांना? ठीक आहे. एवढी आली इंटेन्सिटी या मधल्या पार्टची. मग नेट इंटेन्सिटी या मधल्या पार्ट मध्ये किती आली कारण ही इंटेन्सिटी E0 आहे आणि या मधल्या भागात एवढी आहे. मग नेट इंटेन्सिटी किती आली E0 मायनस काय सांगा EP. मग ते पहा नेट इंटेन्सिटी हा जो पार्ट आहे ना त्या दरम्यान नेट इंटेन्सिटी किती E0 मायनस काय सांगा EP कारण ही टोटल E0 असे चाललेली EP त्याला अपोज करते. म्हणजे आता मधल्या पार्ट मध्ये एवढी तयार होईल. इकडला E0 इथे E0 इथे फक्त नेट तयार होईल. मग E0 मायनस EP. आता E0 मायनस EP जे आहे पहा E0 आपण E0 मायनस EP ला K मानतो डायरेक्ट कॉन्स्टंट म्हणून E0 मायनस EP ची व्हॅल्यू E0 आपण K आली त्या फॉर्म्युलानुसार K इकडे आला म्हणून E याची व्हॅल्यू असते E0 आपण K एवढं आलं. हे लागणार आहे त्याला मी ब्रॅकेट करून ठेवले. कळते सर्वांना? आता नाऊ पोटेन्शियल डिफरन्स. आता काय करायचे मला पहा लक्ष द्या. काय करणार आहे मी सांगा पोटेन्शियल डिफरन्स साठी काय चेकआउट करायला चाललोय राईट. ठीक आहे. आता व्हॉट हाऊ टू फाइंड आउट द पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स इक्वल टू इंटेन्सिटी इनटू काय सांगा विड्थ इंटेन्सिटी इनटू डिस्टन्स थोडक्यात. मग आता मला सांगा इंटेन्सिटी डिस्टन्स काढायचे पण सगळ्या ठिकाणी इंटेन्सिटी सारखी आहे का नाहीये. हा जो पार्ट आहे त्यात इंटेन्सिटी किती आहे E0 या पार्ट मध्ये सुद्धा E0 कारण इथं डायलेक्ट्रिक स्लॅब नाहीये तर ओरिजिनल इंटेन्सिटी आहे या ठिकाणी इथं आणि इथं. पण मधल्या पार्ट मध्ये डायलेक्ट्रिक स्लॅब आहे आणि त्या ठिकाणी नेट इंटेन्सिटी किती झाली ओरिजिनल इंटेन्सिटी E0 आणि EP त्याला मायनस झाली नेट इंटेन्सिटी किती E0 मायनस EP कुठल्या ह्या पार्टला. मग पहा पोटेन्शियल काढताना कसं काढणार इंटेन्सिटी गुणिले विड्थ काढणार किंवा डिस्टन्स काढणार. या आणि या दोन भागांमध्ये हे जे अंतर आहे ते किती D मायनस T आहे. E0 D मायनस T घेतलं आणि हा जो मधला पार्ट आहे तिथे इंटेन्सिटी किती E0 मायनस EP त्याला T ने मल्टिप्लाय केलं. कळतं सर्वांना? कारण इंटेन्सिटी गुणिले डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स इज कॉल्ड एज पोटेन्शियल. करेक्ट. चला मला इथं लक्षात टोटल पोटेन्शियल समजलं का दोन प्लेट मधलं एवढं आलं. इंटेन्सिटी सगळ्या ठिकाणी सारखे नाही इथं आणि इथे E0 म्हणून E0 आहे किती पार्ट आहे तो D मायनस T कारण D मधून हे T मायनस झाले की एवढा पार्ट राहील. मग तेवढ्या भागावर एवढं पोटेन्शियल आहे आणि हा जो मधला पार्ट आहे त्याची वेट T होती त्या ठिकाणी एवढं पोटेन्शियल येईल. लक्षात E इंटू T. आणि मग काय पाहिजे E0 E इंटू T E ची व्हॅल्यू किती असते E0 अपॉन K म्हणजे त्या E च्या ऐवजी काय टाकलं E0 अपॉन K लागलं तिथे लिहितो. फ्रॉम 2 इथे लक्षात सर्वांच्या तर फ्रॉम 2 E0 आपण काय सांगा K असं टाकलं. E0 इज टेकन कॉमन इथे E0 इथे 0 इथे D मायनस T राहिली तर T अपॉन K राहिली. आलं लक्षात? आता E0 ची व्हॅल्यू आपल्याकडे काय आहे किती Q अपॉन A0 मग ती इथे टाकली इथे लागलं की तो फ्रॉम 1 फ्रॉम काय सांगा 1 हे 1 नंबरचं त्याच्यानुसार E0 ची व्हॅल्यू इथे टाकली. पोटेन्शियल झालं. मग आता पोटेन्शियल झालं तर कॅपॅसिटी कशी काढायची Q अपॉन V. Q अपॉन V इज द फॉर्म्युला फॉर काय सांगा कॅपॅसिटी आहे की नाही. मग Q अपॉन V व्हॉट इज द V ते पाहिजे V Q अपॉन A0 D मायनस T T अपॉन K प्लस T अपॉन K ही व्हॅल्यू इथे टाकली इथे लक्षात. आणि Q गेट्स cancel A0 goes in the numerator answer comes A0 D minus T plus काय सांगा T upon K. In this way we have solved the काय सांगा capacity of the काय सांगा capacitor with dielectric slab is काय सांगा placed in between the काय सांगा two plates. दोन प्लेटच्या मध्ये जर dielectric slab आपण टाकला तर त्या ठिकाणी कॅपॅसिटी कशी काढता येते व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॅपॅसिटी तर दिस इज द फॉर्म्युला फॉर काय सांगा कॅपॅसिटी. तर हा कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आहे इथे लक्षात. ठीक आहे. इन दिस वे आय हॅव टोल्ड यू हाऊ टू फाइंड आउट द काय सांगा कॅपॅसिटन्स ऑफ द काय सांगा पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ अ डायइलेक्ट्रिक स्लॅब. डायइलेक्ट्रिक स्लॅबने कॅपॅसिटी कशी काढतात हा त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. ते सगळं तुमच्या ह्याच्यावर नोट डाऊन करा. मी आता काय करणार आहे काही स्पेशल केसेस घेणार आहे. आय एम गोइंग टू टेक काय सांगा सम स्पेशल केसेस. तर त्या स्पेशल केसेस कोणकोणत्या आहेत त्या मला या ठिकाणी चेकआउट करायच्या. तर त्यासाठी मी रब करणार आहे आता सगळं. आय एम गोइंग टू काय सांगा रब दिस वन हे सगळं मी रब करणार आहे. त्यासाठी तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढा किंवा मग पॉज करा आणि नोटबुक मध्ये राईट करून घ्या. हा आणि आफ्टर रायटिंग परत सुरू करा. तुम्ही आता हे रब करणार त्याच्या आधी स्क्रीनशॉट तरी काढा किंवा मग पॉज करा आणि पॉज करून लिहून झाल्यानंतर परत मग पुढचं लेक्चर पहा. ठीक आहे. चला पाहून घ्या तेवढं. मी आता पुढचं सुरू करतोय. तर पहा मी तुम्हाला आता डेरिव्हेशन जे घेतलं त्याच्या 4 स्पेशल केसेस आता आपण मी राईट केलेले आहेत पहा बोर्डवर. तर वी आर गोइंग टू सी दिस 4 केसेस. तर बिफोर सीइंग दॅट आपण आताच काय शिकलो 2 मिनिटांपूर्वी तर जर हा डायइलेक्ट्रिक स्लॅब त्या ठिकाणी नसता तर ओरिजिनल कॅपॅसिटन्स जो आहे
तो कसा काढतो तुम्ही? ए एप्सिलॉन 0 अपॉन डी इज द फॉर्म्युला. ए इज द काय सांगा एरिया ऑफ इच प्लेट अँड इज द डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स. आणि जर आपण काय केलं डायलेक्ट्रिक स्लॅब जर त्या ठिकाणी टाकला, इथं लिहितो कॅपॅसिटी विदाउट डायलेक्ट्रिक. एक मिनिट मला इथे लिहू द्या. पहा कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर विदाउट डायलेक्ट्रिक. विदाउट डायलेक्ट्रिक कॅपॅसिटी किती होती? आताच आपण शिकलो C0 इज इक्वल टू ए एप्सिलॉन 0 आपण काय सांगा डी. हा एक टॉपिक आपण शिकलो आणि आताच आपण जस्ट हा काल शिकलो ऍक्च्युअली डेरिव्हेशन. आणि आता आपण काय शिकलो पहा लक्षात आहे कॅपॅसिटी किंवा कॅपॅसिटन्स म्हणतात त्याला. कॅपॅसिटन्स किंवा कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर विथ डायइलेक्ट्रिक स्लॅब ऑफ विथ काय सांगा टी अँड डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय सांगा के. बरोबर ठीक आहे. तर त्याचा फॉर्म्युला आपण पाहिला आताच ए एप्सिलॉन 0 इन ब्रॅकेट डी मायनस टी. आठवते सर्वांना? डी मायनस टी आणि प्लस काय सांगा टी अपॉन के. प्लस काय सांगा टी अपॉन के. राईट ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलं सांगा हा सुद्धा फॉर्म्युला पाहिलेला आहे. डी मायनस टी प्लस काय सांगा टी अपॉन के. ठीक आहे. जाऊ पुढे मी. ठीक आहे. चला आता पहा आपल्याला काय करायचं सांगा. वेअर सुद्धा काय सांगा 4 केसेस नाव. तर पहा चला पाहिजे 4 केसेस आता. फर्स्ट केस इफ द डायइलेक्ट्रिक फील्ड्स ऑफ द एंटायर स्पेस बिटवीन टू प्लेट्स. जर त्या दोन प्लेटच्या दरम्यान म्हणजे ह्या ज्या दोन प्लेट आहेत ना त्या दरम्यान सगळीकडे डायइलेक्ट्रिक भरलं बारीक पर्यंत सगळं. आता मध्ये तरी आपण काय डायइलेक्ट्रिक एवढ्याच पार्टमध्ये भरले संपूर्ण आपला एवढा संपूर्ण पोर्शन जर डायइलेक्ट्रिकने जर भरला तर तुमच्या लक्षात येईल का डी आणि टी कसे होतील? सेम होतील. तर ते सांगा डी आणि टी काय होईल सांगा सेम. मग या ठिकाणी काय होईल पहा इन दिस काय सांगा केस डी इज इक्वल टू काय होईल सांगा टी. म्हणजे याचा अर्थ डी मायनस टी इज इक्वल टू काय होईल सांगा 0. सगळं स्पेस भरला. आता आपण काय केलं एवढ्याच पार्ट मध्ये डायइलेक्ट्रिक स्लॅब ठेवलाय पण संपूर्ण स्पेस एंटायर स्पेस पाहिजे सांगितलंय. एंटायर स्पेस जर दोन प्लेट मधला डायइलेक्ट्रिक मटेरियल जर भरला तर डी आणि टी कसे होतील सांगा टी. याची विड्थ आणि याची सेम होईल. मग डी मायनस टी इक्वल टू 0 होईल. मग डी मायनस टी जर इक्वल टू 0 झालं तर कॅपॅसिटीचा फॉर्म्युला कसा होईल पहा कॅपॅसिटी इज इक्वल टू या केस मध्ये बरं का लक्ष द्या ए एप्सिलॉन 0 डिवाइडेड बाय काय सांगा डी मायनस टी किती आहे 0. मग आता इथे 0 लिहितो 0 प्लस काय सांगा टी अपॉन के. कळते सर्वांना? म्हणजे कॅपॅसिटीचा फॉर्म्युला तुमचा येईल पहा लक्षात ए एप्सिलॉन 0 दिस के फॉर मल्टिप्लिकेशन राईट ठीक आहे के आणि डिवाइडेड बाय काय सांगा टी. राईट ठीक आहे. तर डिवाइडेड बाय टी परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बट टी इज इक्वल टू कोण आहे सांगा डी. कारण डी आणि टी सेम आहेत म्हणून आपण सी इज इक्वल टू ए एप्सिलॉन 0 के आपण काय सांगा डी असं लिहू शकतो. आलं लक्षात? ठीक आहे. ते एप्सिलॉन 0 के आपण डी. काय लक्षात आलं याच्यावरून? जर डायइलेक्ट्रिक नसेल तर कॅपॅसिटी किती आहे एप्सिलॉन 0 अपॉन डी आणि डायइलेक्ट्रिक जर टाकला तर किती येते एप्सिलॉन 0. म्हणजे थोडक्यात असं झालंय का म्हणून C इज इक्वल टू पहा C0 इंटू काय सांगा K. म्हणजेच इफ वी प्लेस द डायइलेक्ट्रिक मटेरियल हॅव्हिंग कॉन्स्टंट डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट K इन बिटवीन द टू प्लेट्स दोन प्लेटच्या दरम्यान संपूर्ण दोन्ही प्लेटच्या दरम्यान संपूर्ण एंटायर स्पेस मध्ये जर आपण डायइलेक्ट्रिक मटेरियल टाकलं त्याची डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे K. तर त्याची कॅपॅसिटी K टाइम्स ने वाढते. ओरिजिनल पेक्षा किती K टाइम्स कॅपॅसिटी काय होते इन्क्रीज होते. लक्षात कॅपॅसिटी इंक्रीजेस बाय द फॅक्टर काय सांगा K इफ द डायइलेक्ट्रिक मटेरियल हॅव्हिंग डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट K इज प्लेस्ड बिटवीन टू प्लेट्स. लक्षात आलं सगळ्यांच्या? संपूर्ण स्लॅब भरला तर संपूर्ण दोन प्लेट मध्ये संपूर्ण सगळीकडे भरलं तर हे सूत्र येईल आणि संपूर्ण नाही भरलं तर मग हे सूत्र आहे आपल्याकडे तर मधल्या पार्ट मध्ये जर भरलं तर. चला आता दुसरं आहे पहा इथे कॅपॅसिटर इज फील्ड विथ n डायइलेक्ट्रिक स्लॅब्स. कॅपॅसिटर काय केलं सांगा n डायइलेक्ट्रिक स्लॅब ने भरला आणि त्याची थिकनेस किती आहे सांगा T1 T2 Tn अशा प्रकारचा थिकनेस असेल तर एंटायर सरफेस भरले त्यामुळे डी बाय डी इक्वल टू टी आहे वादच नाही. पूर्ण भरा सरफेस कॅपॅसिटी फील्ड काय एंटायरली फील्ड संपूर्ण कॅपॅसिटी भरला. फक्त काय केलंय की डायइलेक्ट्रिक स्लॅब्स आहेत ना त्यांची थिकनेस वेगवेगळी घेतली. म्हणजे पहिल्या स्लॅबची थिकनेस एवढी नंतर दुसरा नंतर तिसरा नंतर चौथा नंतर पाचवा अशा प्रकारे आपण काय केलं सांगा त्यांना वेगवेगळं जर घेतलं तर ते सर्वांना. मग या केस मध्ये पहा इन दिस केस व्हॉट हॅपन्स पहा इन दिस केस एक मिनिट in this case the arrangement is equivalent to series
अरेंजमेंट सिरीज अरेंजमेंट ऑफ काय सांगा कॅपॅसिटर्स सिरीज अरेंजमेंटची परिस्थिती कॅपॅसिटर्स होईल आलं लक्षात म्हणजे कशी परिस्थिती आहे पहा ही प्लेट ए आहे आणि ही प्लेट काय सांगा बी आहे ही कुठली प्लेट आहे ए आणि बी ही ए प्लेट आणि ही बी प्लेट यांच्यामध्ये काय केलं असे सगळे डायरेक्ट स्लॅब असं भरले आपण कळते सर्वांना आणि त्याचा एरिया पहा ह्याची वेट जी आहे ती किती आहे सांगा T1 याची वेट किती आहे सांगा T2 याची वेट किती आहे सांगा T3 याची वेट किती आहे सांगा T4 अशा प्रकारे कळते सर्वांना T1 T2 T4 अशा प्रकारे जर वेट असेल अशा पद्धतीने जर आपण भरलं लक्षात सर्वांच्या हा ठीक आहे वेट T1 T2 T3 असं जर आपण भरलं तर त्या रिंग काय सांगा सिरीज इकडे जो पर्यंत जाईल तो त्याला जाईल तो त्याच्यात जाईल तो त्याच्यात जाईल त्या रिंग काय सांगा सिरीज ऑर नॉट इन पॅरलल या केस मध्ये कॅपॅसिटन्स किती आलाय पहा लक्षात द्या आणि d - t काय सांगा 0 आता T1 T2 T3 सगळे मिळून d एवढे होणार आहे लक्षात घ्या T1 T2 T3 हे सगळे मिळून काय होणार सांगा इथं लागलं लिहितो हे जे अंतर आहे ना लक्षात द्या हे T1 आहे हे किती आहे सांगा T2 असं करत करत चाललोय आणि सगळ्याची जी विड्थ आहे ती d काय सांगा t एवढी संपूर्ण विड्थ भरलेली आहे फक्त छोटे छोटे स्लॅब केले डायरेक्ट स्लॅबचे तर अशा वेळी काय कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय आणणार पहा लक्षात हाच फॉर्म्युला क्रिएट होणार आहे कारण d t च असणार आहे केस मध्ये त्यामुळे d - t ची व्हॅल्यू 0 येणार आहे आणि संपूर्ण स्पेस भरलाय फक्त पार्ट केले त्याचे पार्टिशन केले डायरेक्ट स्लॅबचे कळते सर्वांना अशा पद्धतीने होणार ते मग काय होणार पहा लक्षात घ्या c a epsilon 0 आपण काय सांगा t आपण k होते की नाही मग t आपण k चं काय होणार T1 आपण k1 T1 आपण k T2 आपण k असं करत करत आपल्याला जाता येईल पहा T1 आपण k1 प्लस काय सांगा T2 आपण काय सांगा k2 प्लस T3 आपण काय सांगा k3 आणि प्लस काय सांगा सो ऑन Tn आपण काय सांगा k युजिंग दिस फॉर्म्युला यू कॅन फाइंड आउट द काय सांगा कॅपॅसिटी याची कॅपॅसिटी तुम्हाला या फॉर्म्युलाने काढता येईल हा जो स्लॅब आहे त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट k1 होता त्या स्लॅबचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट k2 आहे समजून धरा त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट k3 आहे मग याची वेट किती आहे T1 मग T1 आपण k1 T2 आपण k2 T3 आपण k3 आहे की नाही मग सिरीज मध्ये जोडल्यानंतर कॅपॅसिटन्स कमी होते सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे ऍडिशन झाली कुठं डिनोमिनेटरला ते कॅपॅसिटन्स काय सांगा गेट डिक्रीज आलं लक्षात ठीक आहे तर ही केस त्या ठिकाणी तयार होईल तर दिस इज काय सांगा केस नंबर 2 आता आपण चालू आहे काय सांगा केस नंबर 3 कडे पहा दुसरी केस कळायला सर्वांना ठीक आहे केस नंबर 3 ऑलरेडी लिहिलेली मी बुक मध्ये काय अडचण नाही पहा आता मला ही कळाली सगळ्यांना सेम हाच फॉर्म्युला पहा काय केलंय डायइलेक्ट्रिक फील्ड एंटायर स्पेस सगळ्या स्पेस मध्येच भरले फक्त काय केलं वेगवेगळे मटेरियल भरलं इथं k1 डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असणार मटेरियल भरलं T1 विड्थ मध्ये T2 विड्थ मध्ये k2 डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असणार मटेरियल या मटेरियलचा कॉन्स्टंट किती आहे k3 याचा किती आहे k4 याची विड्थ T1 T2 T3 T4 असं हा आला प्रत्येक स्लॅबची विड्थ आहे T1 T2 T3 आणि सगळ्या स्लॅबची T1 T2 T3 बरोबर d असणार आहे हे पास T1 T2 काय सांगा T3 काय सांगा असं करत 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 सगळ्याची मिळून काय असणार सांगा t म्हणजे आपण त्याला d म्हणणार आहे आता येते लक्षात ठीक आहे मग अशा पद्धतीने आपल्याला काय होईल सांगा हे सूत्र मिळेल आता तिसऱ्या फॉर्म्युल्याकडे जाऊ आता बात तिसरा मी या ठिकाणी घेतले इफ द अरेंजमेंट कंसिस्ट ऑफ द एअर कॅपॅसिटर्स इन पॅरलल विथ प्लेट एरियाज a1 a2 a3 डॉट 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 आता पहा जर असे n कॅपॅसिटर मी पॅरलल घेतले म्हणजे कसं पहा पहिला कॅपॅसिटर हा दुसरा कॅपॅसिटर हा काय सांगा तिसरा कॅपॅसिटर हा चौथा कॅपॅसिटर अशा प्रकारे आलं लक्षात ठीक आहे आणि ऑल दीज आर काय सांगा पॅरलल टू इच अदर हे सगळे एकमेकांना काय केले सांगा असे पॅरलल घेतले इथे लक्षात ठीक आहे C1 C2 C3 असे सगळे कॅपॅसिटर अँड सो ऑन असे n कॅपॅसिटरने एकमेकांना काय घेतले पॅरलल याचा एरिया आहे प्लेटचा A1 याचा प्लेटचा एरिया A2 आहे याचा प्लेटचा एरिया A3 याचा प्लेटचा एरिया A4 आहे याच्यात ते डायइलेक्ट्रिक मटेरियल टाकलेले आहे याच्यात जे डायइलेक्ट्रिक मटेरियल टाकलेले आहे त्याची डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट k1 आहे याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट k2 याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट k3 याचा k4 अँड सो ऑन असं हा ठीक आहे आता संपूर्ण एरिया भरला असेल तर मला सांगा कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय असतो कॅपॅसिटी इक्वल काय सांगा a epsilon 0 पहा लक्षात आपण काय सांगा t upon k इफ द एंटायर एरिया बिटवीन द टू प्लेट्स या दोन प्लेट मधला संपूर्ण एरिया जर डायइलेक्ट्रिक मटेरियल भरला असेल तर फॉर्म्युला कॅपॅसिटीचा काय सांगा a epsilon 0 आपण काय सांगा k t आपण k थोडक्यात कळतं सर a epsilon 0 आपण t आपण k असा फॉर्म्युला आहे त्याचा राईट ना ठीक आहे आता पहा लक्षात जर का t आपण k इज द काय सांगा फॉर्म्युला किंवा यू कॅन राईट दिस फॉर्म्युला ऑल्सो तुम्ही हा सुद्धा फॉर्म्युला लिहू शकता ठीक आहे तो लिहूया डायरेक्टली हा लिहितो a epsilon 0 k आपण काय सांगा d लक्षात ठीक आहे मग आता नेट कॅपॅसिटी किती येणार आहे पहा लक्षात घ्या सगळ्यांचा एरिया वेगवेगळा आहे की नाही आता याची पॅरलल अरेंजमेंट मध्ये काय होतं ऍडिशन होते डायरेक्टली मग कॅपॅसिटी इक्वल काय असणार सांगा a1 लागलं तुम्ही एप्सिलॉन आपण काय सांगा d कॉमन काढतो पहिला काय a1 k1
पहिल्याचा काय येणार A1 इंटू एरिया किती आहे प्लेटचा A1 आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे K1 A1 K1. दुसऱ्याचा काय सांगा A2 K2 अँड प्लस करत करत काय सांगा फायनली AN इंटू KN. एप्सिलॉन 0 आपण डी मी काय केलं सांगा कॉमन काढलं राहिले काय A K व्हेरिएबल क्वांटिटीचे A आणि K चे एरिया ऑफ काय सांगा प्लेटचा एरिया A1 A2 A3 असं आहे आणि प्लेट मधला डायलेक्ट्रिक मटेरियल पहिल्या ठिकाणी पहिल्या कॅपॅसिटर मध्ये K1 आहे दुसऱ्यामध्ये K2 आहे तिसऱ्यामध्ये K3 असं करत करत मी गेलो. इफ पहा लक्ष द्या इफ A1 A2 काय सांगा A3 आणि असं करत 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 मी AN आपण जर काय आपण काय घेतलं N घेतलं मी एव्हरेज काढले एव्हरेज टोटल एरिया डिवाइडेड बाय N केले की प्रत्येक प्लेटचा एरिया निघेल. लक्षात ठेवा. मग टोटल एरिया जो आहे सगळ्या प्लेटचा मिळून तो जर कॅपिटल ए असेल तर डिवाइडेड बाय N केले की प्रत्येक प्लेटच्या एरियाचा सरासरी निघेल एव्हरेज निघेल. मग आपण जर असं केलं पहा लक्षात घ्या तर काय होईल पहा लक्षात घ्या C येईल तुमचं एप्सिलॉन A आपण काय सांगा N अलग लक्षात A1 A2 A3 जे आहेत ना त्याच्यावेळी एप्सिलॉन A आपण N इंटू D असं लिहिता येईल किंवा DN असं लिहिता येईल मला. हे पहा एप्सिलॉन आपण D ॲज इट इज पण A आपण N लिहिलं आणि A1 A2 A3 या सगळ्यांच्या ऐवजी मी काय केलं A आपण N घेतलं प्रत्येकाला कारण A1 पण A आपण N आहे A2 ची व्हॅल्यू सुद्धा A आपण N A3 ची व्हॅल्यू सुद्धा A आपण N A4 ची व्हॅल्यू सुद्धा A आपण N आणि फायनली सुद्धा A आपण N म्हणजे प्रत्येकाची व्हॅल्यू A आपण N आहे. मग प्रत्येकाची व्हॅल्यू जर A आपण N असेल तर A आपण इज टेकन कॉमन. मग काय राहील फक्त K1 प्लस K2 प्लस K3 प्लस डॉट 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 आणि प्लस डॉट डॉट काय सांगा KN. अशा प्रकारे आपल्याला तो फॉर्म्युला लिहिता येईल. येते लक्षात ठीक आहे. In this way if the arrangement consists of n capacitors parallel with each other then this is the काय सांगा total capacity. And finally if the capacitor is filled with the conducting slab जर ह्या कॅपॅसिटर मधला हा जो स्लॅब आहे हा कंडक्टिंग मटेरियलचा भरला असेल आतापर्यंत आपण डायलेक्ट्रिक म्हणतो डायलेक्ट्रिक हे इन्सुलेटिंग मटेरियल असतं पण जर ते कंडक्टर एखादं मेटल वगैरे टाकलं मध्ये दोन प्लेटच्या मध्ये काय टाकलं सांगा मेटल टाकलं कळतं सांगा कंडक्टिंग स्लॅब मेटल वगैरे असं काहीतरी जर भरलं तर काय होईल चला चेक आउट करूया K इक्वल इन्फिनिटी. चला आपल्या फॉर्म्युल्याकडे जाऊ. हे काय सांगा इन्फिनिटी कडे कळतं सांगा काय सांगा C काय फॉर्म्युला आहे A एप्सिलॉन 0 आपण काय सांगा लागलं हा घ्या डायरेक्टली चला A एप्सिलॉन 0 K आपण काय सांगा D लक्षात ठीक आहे A एप्सिलॉन 0 K आणि आपण काय सांगा D परंतु या ठिकाणी K कसा असणार आहे इन्फिनिटी असणार आहे म्हणजे कॅपॅसिटी खूप पटीने वाढणार आहे. पण जर समजा या ठिकाणी संपूर्ण एंटायर स्पेस नसेल भरली एंटायर स्पेस जर नाही भरली हा फॉर्म्युला एक पहा लक्षात C एंटायर स्पेस भरली तर हा फॉर्म्युला आणि जर एंटायर स्पेस नाही भरली आता ती भरायच नाही लागणार कारण जर मेटल प्लेट असेल तर करंट इकडून सहज वाहून जाईल तो कॅपॅसिटर म्हणून काम करणार नाही. मग मेटल प्लेट भरत असताना तुम्हाला थोडा गॅप ठेवावाच लागेल कारण जर संपूर्ण मेटल प्लेट जर तुम्ही भरली अख्खीच्या अख्खी तर इट विल द कंडक्टर इट इज नॉट द कॅपॅसिटर. सगळं जर मेटलने भरलं तर इकडे काय मेटल जर जोडलं असेल तर इट विल बी द काय सांगा इट विल बिकम द कंडक्टर इट इज नॉट द कॅपॅसिटर. मग तुम्हाला काय करायला लागेल दोन प्लेटच्या मध्ये थोडा गॅप ठेवून मेटल स्लॅब भरावा लागेल. लक्षात त्यामुळे हे सूत्र एंटायर वालाचं एंटायर स्पेस फिल्स ऑफ एंटायर स्पेस नाही भरता येणार आपल्याला कॅपॅसिटर वाढवायचं असेल तर एंटायर स्पेस भरता येणार नाही त्यामुळे हा फॉर्म्युला आपण वापरणार हा वापरणार आहे की मधला थोडासा स्लॅब भरला असं गृहीत धरा. मग फॉर्म्युला तो वापरा चला कुठला ते पाहतो काय C बोला काय फॉर्म्युला C A एप्सिलॉन 0 अपॉन D मायनस T आणि प्लस काय सांगा T अपॉन K but K काय सांगा इन्फिनिटी therefore T अपॉन K काय सांगा 0 आणि तुमचं C आलं A एप्सिलॉन 0 आपण काय सांगा D मायनस T असं आलं तर त्या सर्वांना आता पहा म्हणजे असं लिहिता आहे की मला A एप्सिलॉन 0 आपण काय सांगा D इथं लक्षात ठीक आहे आपण D इंटू काय सांगा D आपण काय सांगा D मायनस T असं लिहिता येईल मला कळतं सर्वांना. D ने मी मल्टिप्लाय केलं D ने डिवाइड केलं D आपण T आहे ऑलरेडी एप्सिलॉन 0 आहे फक्त D ने डिवाइड केलं D ने मल्टिप्लाय केलं कळतं सर्वांना. मग आता A एप्सिलॉन 0 आपण D हे बाही व्हॅल्यू कोणाची C0 ची याचा अर्थ असं लिहिता येईल की मला D आपण काय सांगा D मायनस T इंटू काय सांगा C0 कळतं हे पहा C0 जर डायलेक्ट्रिक स्लॅब नसता तर कॅपॅसिटी किती असते A एप्सिलॉन 0 आपण D असते याच्या ऐवजी आपण C0 लिहिलं तर C इक्वल टू C0 इंटू काय सांगा D आपण dt आलं D मायनस dt आलं म्हणजे त्याचा अर्थ C इक्वल टू पहा D आपण D मायनस T इंटू काय सांगा C0 म्हणजे जर मेटल स्लॅब टाकला तर कॅपॅसिटी एवढ्या पटीने इन्क्रीज होते दॅट इज कॅपॅसिटी increases by the factor काय सांगा T आपण D मायनस T. मेटल स्लॅब जर टाकला आपण मध्ये काही
टी एवढ्या स्पेसमध्ये. किती संपूर्ण नाही वाढता येणार, मीटर स्लॅब संपूर्ण वाढला तर ते कंडक्टर होईल, तो कॅपॅसिटर नाही होणार, लक्षात घ्या. म्हणून एवढ्याच भागात भरावं लागेल तुम्हाला टी टायटल मध्ये. मग ते जर टी एवढ्या वेट मध्ये भरला तर तुमचा कॅपॅसिटन्स एवढ्याने वाढेल. तर ते सर्वांना तीन दिस वेव्हर्स इन द काय सांगा 4 केसेस ऑफ द काय सांगा डायइलेक्ट्रिक कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल कॅपॅसिटर विथ द डायइलेक्ट्रिक स्लॅब. हे सुद्धा सगळं राईट करा, नोट करून घ्या. राईट, ठीक आहे. तर इन दिस वे वेव्हर्स इन द काय सांगा today capacitance of parallel plate capacitor with a dielectric slab between the two plates. Thank you.